घ्या 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 पयाजी, तोंड गोड करा. तोंड गोड करायला तू काय लग्नाची पेड वाटतोस वर? हा, भाऊ कुठे गेलाय? त्याला चहा पाहिजे, जा नेऊन दे. हा, ते तिकडे फोनवर बोलतात, त्यांना चहा देऊन येतो आणि पेढे बी लवकरच देतो. बघा तुम्ही भाऊसाहेब, गरमागरम चहा. वा, हा शेख सुखानी जगून द्यायची नाही घरी पोचतोवर. हा बोल. हा हॅलो, कुठवर पोहोचलाय तुम्ही? हा इकडे पाचवडला, तासाभरात पोहोचल तिथं. जेवायच्या टायमापर्यंत घरी येईल. कृष्ण आहे ना तुमच्या संग? हाय पण आणि नाही पण. म्हणजे अगं म्हणजे संघच आहे आमच्या. धाकल्या मालकांच्या गाडीत बसली ती, येतीलच मागणं आता. हवा तिचा फोन लागणं झालाय. कावपासून फोन करते मी तिला. हवा आणि तिला तुम्ही मागं कशा पाय ठेवायचं? तुम्ही तुमची गाडी त्यांच्या गाडीच्या मागं ठेवायची ना. तुम्हाला बिना कायच कळत नाही बघा. एकतर त्या फकीर बाबांनी सांगितल्यापासून माझं कशातच ध्यान लागणं झालंय. कोणी काय सांगितलं? काय नाही, कुणी नाही काय सांगितलं. बरं मला सांगा, कृष्णेचा फोन का लागत नाही? अगं चार्जिंग संपलं असेल, नाही तर रेंज नसेल म्हणून फोन लागत नसेल. तू पण बिनकामी काळजी करते बघ. थांब, मी दाखल्या मालकाला फोन करून विचारतो कुठच्या आले ती. अहो तुम्हाला कितीदा सांगितलंय, छोटा मालक नाही जावे बापू म्हणा. आणि त्यांच्याशी बोलणं झालं की मला लगेच कळवा काय. हो कळवतो. काय झालं? कुणाचा फोन नाही लागत आहे? अहो कृष्णाचा. आशा मागाच प्रश्न तिला फोन लावती, पण फोनच लागा ना. राया पण अजून आला नाहीये. मला पण काळजी वाटायला लागली. नका काळजी करू, मी फोन लावून बघतो. काय झालं? फोन उचला ना. गाडी चालवत असेल त्याच्यामुळे फोन उचलत नसेल. परत लावून बघ बरं. नाही तू उचलत नाहीत. असा कसा उचलत नाही फोन? आतापर्यंत त्याची गाडी यायला हवी होती. आपण इथे येऊन कमीत कमी 10-15 मिनिट झाले असतील. अहो दोघच आहेत ते, एकाच जागा बोलून थांबले असतील. आणि नवं जोडपं म्हटल्यावर एकमेकांबरोबर बोलू वाटणार, एकमेकांबरोबर वेळ घालू वाटणार. असं बी त्यांना घरात एकांत असं कुठं मिळतो? काळजी करू नका, येतील इतक्यात. अव घालवा नका एकामेका संग वेळ. आपण कुठं अडवलंय त्यासनी? पण नुसतं फोन करून सांगायचं ना, तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतोय मागणं. राया फोन उचलना झालाय. नसेल ध्यान त्याचं. भाऊ म्हणतोय ते बरोबर आहे. अरे वाटत नदी लागलीये, बसले असतील तिथे गप्पा मारत. तुम्ही तर असं बोलताय जसं काय त्या दोघांचं एकमेकाच्या मर्जीनीच लगीन झालंय. अव अजून त्या दोघांची मन जुळली नाही ती, काही एकमेकाशी चांगल्या गप्पा मारल्या नाही ती. आणि ही तर नदी काठी बसणं आणि एकांतात गप्पा मारणं लई लांबची गोष्ट. हा, आता हिच्या जागी अंतरा असती तर एक मी समजून घेतला असत. त्या गुलीनेच माझ्या कृष्णाला या सगळ्यात ओढलंय आणि अजून तिच्या मनाचं समाधान झालं नाही. माझ्या कृष्णाने हिचं काय बिघडावलं कुणाच ठाऊक. तिला यापुढे अजिबात माझ्या कृष्णाचं काय बी वाईट करून देणार नाही. कृष्णा, कृष्णा, कृष्णा.
रंजे, मी वाईच पाय मोकळं करून येते. हे दादाचा का फोन येईना झालाय अजून, मीच लावती. बोल गुले. आता काय बोलू, कवा धरणं तुझ्या फोनची वाट बघत्या. फोन करणार होतास नव्हता, मग काय झालं? बर, गुरुजी काय म्हणलं ती सांग आधी. अगं तुलाच फोन करणार होतो. गुरुजींचं माझं बोलणं झालं, त्यांनी लय फटकारलं मला. का काय, मी त्यांना कृष्णाचा फोटो दाखवला आणि त्यांना सांगितलं रायाबरोबर हिचं लग्न झालंय, पण अजून कसं काय तिला काही झालं नाही. अहो मग तुमच्या भाकीताचं काय म्हणून विचारलं. मग काय म्हणले? ते भयंकर भडकले आणि म्हणले मला तुम्ही त्या पोरीचा जीव धोक्यात घातलाय म्हणून तुमच्या स्वार्थासाठी. अरे मग सांगायचं ना त्यासनी, कुणाशी ना कुणाशी तर लगेच लावावंच लागलं असतं. बरं ती जाऊन दे, कृष्णीच्या मरणाचं काय विचारलंस का नाही ती सांग आधी. असं कसं विचारणार, केस टाकतील आपल्यावर असं डायरेक्ट विचारल्यावर. पण मला असं वाटतंय ज्या अर्थी ते म्हणाले की तिच्या जीवाला धोका आहे, त्या अर्थी नक्कीच तिच्या जीवाला काहीतरी होणार आहे. त्यांच्या डोळ्यात दिसत होतं मला, आता तिच्या जीवाला धोका आहे. अरे हीच तर पाहिजे होतं मला. कृष्णा, कृष्णा, ए कृष्णा, 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 ए कृष्णा, कृष्णा, ए कृष्णा. कृष्णा, कृष्णा, ए कृष्णा, ओ ताई, ओ ताई, ए कृष्णा, कुणीच दिसेना. कृष्णा, ए कृष्णा, कृष्णा. आता घरचे लय काळजी करतील. तिची सगळी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, तिला आयुष्यात काही कमी पडू देणार नाही असा शब्द आम्ही तिच्या मामा मामीला दिलेला आहे. आता आमच्या शब्दाचा मान राखायचा का नाही हे तुमच्या हातात आहे. हिला काय झालं तर घरच्यांना, मामा मामीला मी काय उत्तर देऊ? कृष्णा उठ. बोला गुल मावशी. अरे लय पोटात कावळा आरडायला लागले ती. 2 येपरची पाकिट आण जा की. हा काय बाय आता ही कृष्णी कवा येते कुणास ठाऊक. येते का नाही ती बी माहित नाही. अगं येते का म्हणजे काय झालं न यायला? अगं येते का नाही म्हणजे आता येते का अजून उशीर लागतोय असं म्हणायचं होतं. अरे जा की तू घेऊन या जा. पैसे हाय का आता तुझ्याकडे एवढे बी पैसे नाही ती. अगं त्याच्याकडे कुठं असणार. ही धर. हा आता आणतो बघा. बराच वेळ झाला अजून आले नाहीत ते. आम्ही जरा जाऊन बघून येतो. वाटत गाडी पंक्चर बिंक्चर तर नाही ना झाली. सोपान चल. चला चला आलो. अरे तुम्ही निघाला जोय, वाटत परत चुकामुक झाली तर ती इथं यायची आणि तुम्ही तिकडे हुडकत बसायचा. मला बी पटतंय आत्यांचं. ठीक आहे मग जरा वेळ वाट बघू. हा ठीक आहे. काय बाया काय म्हणायचं ह्यासनी. विनाकारण समद्यांच्या जीवाला घोर लावून ठेवलाय. आता आपल्या राहायला एक समजत नाही म्हणलं तर ठीक आहे,
पण या कृष्णेला बी समजाय नको. रंजे, तू लय म्हणत होतीस का नाही समजूतदार समजूतदार, हे असला असतोय समजूतदारपणा. अगं एखादा फोन करून तरी कळवायचं का नाही उशीर होणार आहे म्हणून. एक काम कर, तुलाही समजूतदार आहेस ना, मग तू जा आणि हुडकून आण त्यासनी. हा, आता मी कुठं जाऊ आणि ती कुठं असतील कुठं नाही मला काय माहिती. एवढं लांब चालत कुठं जाऊ. नाही ना तेवढं हातपाय चालणार तुझं, मग तोंड तरी कशाला हलवतीस, बस की गप. हे असं असतंय बघ रंजे, काय बोलायची सोयीच नाही राहिलेली. मी आपली त्यांच्या काळजीने बोलीत होती. एक तर दिस चांगलं नाही ती. त्या कृष्णीच्या बाबतीत सारखं काय ना काय वाईट घडतंय. तिच्या पायात आपल्या रायाला काय झालं तर. आणि रंजे, कृष्णीचं पायगुण कसा आहे माहित आहे नव्हतं तुला. चांगलं नसेल बोलता येत तर वाईट तोंड तरी बंद ठेव. पोरं गाडीने येणार आहे ती, उगाच वाईट वांगा काय चितू नकोस. हे काय नाही बोलत, पर म्हणून काय माझ्या न बोलण्याने जी घडायचे ती घडायचं राहणार आहे वी. त्या कृष्णीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय ते आपल्याला काय माहिती. देवा, मला आता काय बी दिलं नाहीस तरी चालत, मला काय बी नको, पण माझ्या कृष्णीला मोठं आयुष्य दे. माझं आयुष्य बी तिला मिळू दे. तिला सगळ्या संकटातनं बाहेर काढ देवा. लय पुण्य आहे बाई तुझ्याकडे, पण लेकीला जप. तिच्यावरचं संकट अजून दूर झालेलं नाही. मला माहित आहे तू चांगल्या लोकांचं नेहमी चांगलंच करतोस. त्यांच्यावर आलेली सगळी संकट दूर करतोस तू. माझ्या कृष्णीला बी आजपतूर सगळ्या संकटातनं वाचवलंस, तसंच आता बी वाचीव. एवढं एकच मागणं आहे बघ तुझ्याकडं. आशा, ए आशा. मिंटीची आई तुम्ही? का ग आशा, काय झालं? अगं तुझ्या चेहऱ्यावर लय काळजी दिसतीये. काय नाही, तुम्ही बसा, मी पाणी आणते. बसा बसा, पाणी घेऊन येते. आशा इकडे इकडे, पहिल्यांदा काय झालं सांग बघू मला, काय झालं? हवं आता कसं सांगू मिंटीची आई, जीवाला लय घोर लागलाय बघा. कृष्णेच्या काळजीने जीव निस्ता वर खाली होतोय. अगं आता कसली काळजी सांग की. लग्न होऊन एवढ्या चांगल्या घरात गेली पोरगी, घरची लोक पण किती चांगली आहे ती, तिला सांभाळून घेणारी आहे ती, जमीन जुमला बक्कड आहे त्यांच्याकडे. अगं तिला जी काय पाहिजे ना ती लगेच आणून देतेली. लय चांगलं झालंय पोरीचं. अगं नशीब काढलं तुझ्या कृष्णानं, आणि कशाला ग काळजी करतेस? खरं आहे तुमचं. सासरच्या बाबतीत माझ्या कृष्णीनं खरंच नशीब काढलंय, पण लगीन झाल्यापासून सारखं काही ना काहीतरी चालू आहे तिच्या मागं. लगीन झाल्या झाल्या लग्नाच्या बसचा अपघात झाला, त्यातनं कशी बशी वाचली तर घरात पंखा पडला, त्यातनं कशी तरी सावरत्या तर आणखीन काही ना काहीतरी चालूच आहे तिच्या मागं. का ग आता काय झालं? अहो, एक फकीर बाबा आलं होतं मंडईत. त्यांनी सांगितलं की कृष्णीवरचं संकट अजून गेलं नाही. ते ऐकल्यापासून मला काय सुधारणा झालंय. राहून राहून वाटतंय की कृष्णीवर कुठलं ना कुठलं तरी संकट येणार आहे, तिच्या जीवाला धोका आहे. अगं आशा, काय काय लोक असते ते अशी भविष्य सांगणार आणि घाबरून देतात आपल्याला. पैसे उकळायचा धंदा असतोय तो त्यांचा. तू काय बी त्यांच्या नादाला लागू नकोस आणि काळजी करू नकोस. अहो नाही, मिंटीच्या ऐवजी बाबा तसं नव्हतं. नाहीतर त्यांनी तिथं थांबून माझ्याकडनं आणखीन पैसा उकळला असतं, पण मी त्यांना काही विचारायच्यातच तिथून निघून गेलं ती. आणि त्यांचा आवाज सांगत होता की त्यांना कृष्णीबद्दल काहीतरी कळलंय. अगं एवढी काळजी वाटत असेल तर मग जा की कृष्णाला जाऊन भेट. कुठं लांब आहे तिचं सासर, त्या हित तर आहे. तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघ, म्हणजे तुझी खात्री पटल. काय बी काळजी करू नकोस तिची. हवं, पण कसं बघू? ती तिच्या घरच्यांसोबत कुलदेवीच्या दर्शनाला गेली. अगं मग फोन लाव की. अहो, सकाळधरनं फोन करते, फोन लागणं झाला तिचा, म्हणून तर काळजी वाटते ना. अगं कुणीतरी असेलच की तिच्या बरोबर, त्यासनी फोन कर. असं डोक्यात काहीतरी घालून काळजी करून काय होणार आहे का सांग बरं? अगं कृष्णाला चांगल्या गुणाची पोर आहे बघ. तिच्यावर किती संकट आली ना तरी तिला काय बी होणार नाही.
देव तिचं चांगलंच करल बघ. तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे. होय. त्या दोघांचा पण फोन लागा ना. नक्की काय झालं असेल? ए अनिल, जा आणि एक पुढं घेऊन ये जा. अजून हा मग एवढ्यानं काय पोट भरतय वी. आण जा. हा रंजे, अगं आता अंधार पडायला लागलं की अजून किती वाट बघायची? आता निघाय पाहिजे आपल्याला. ए अनिल, भाऊसाहेबांनी बोलव. असं काय करते गुले? अगं राया आणि कृष्णाचा अजून पत्ता नाही, आणि असं कसं त्यांना वाटेत सोडून जायचं? अगं बरोबर आहे तुझं, पर मधल्या कुठलं तर वाटाने घरी गेली असतील म्हणजे. असं बी होऊ शकतं. वहिनी साहेब, मला असं वाटतं अजून आपण थोडी वाट बघावी. अहो कृष्णन दोघांचा पण फोन लागा ना. बरं चार्जिंग संपलं म्हणावं तर गाडीत काय चार्जिंग होत नाही वय. मला तर लय काळजी वाटायला लागली हो. बया, त्यासनी काय झालं तर नसेल ना? नाही होणार. माझ्या देवीवर विश्वास आहे. आत्ताच दोघांनी तिचा आशीर्वाद घेतलाय. मी सांगते ना, माझी देवी त्यांना काय बी होऊन देणार नाही. हा, त्यामुळं तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्या कृष्णीचं नशीब आधीच लिवलंय. आता कुलदेवीने किती बी आशीर्वाद दिलं तरी ती काय जगत नसत्या. कृष्णा, उठ उठ उठ. बरं वाटतं का तुला? हा, कसला त्रास होतोय का? नाही ना? अंतर पडायला लागलंय, आपल्याला निघावं लागेल. हा, उठ. चालू शकतेस ना? हा, त्रास होतोय का? नाही. थंडी वाजते का तुला? अगं माझ्याकडे बी काय नाही तुला पांघरून द्यायला. हरकत नाही, मी ठीक आहे. अगं कृष्णा, ठीक आहेस का तू? हा, एक काम करू, आपण इथं बसू. हा, आराम कर जरा. काय कृष्णा? नको, घरची वाट बघत बसते. अगं तू इथं बस, तू तिथं रोड आहे, मी गाडी थांबवतो कुठली ना कुठली तरी. हा, नाही, मी ठीक आहे. अगं तुला आरामाची गरज आहे, तू बस इथं, मी आलो तिथं बस. नको राया, आपण जाऊयात. चल.